नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज 8 एप्रिल बुधवार. सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला. पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,000 रुपये इतका आहे, तर आज चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा. तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन. पहिली बातमी परभणीतून. परभणी जिल्हा पूर्णा तालुक्यातल्या पांगरा या गावामध्ये विविध योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार चौकशीसाठी गावातले तरुण शेतकरी पंढरीनाथ नामदेव ढोणे यांनी 6 एप्रिल पासून भारत निर्माण पाणी पुरवठा टाकी जलकुंभावर बसून सुरू केलंय आमरण उपोषण. जोपर्यंत सखोल चौकशी होऊन संबंधित गुत्तेदार आणि इतर संबंधितांवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पंढरीनाथ यांचा इशारा. दरम्यान उपोषणास काही ग्रामस्थांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आणि जलकुंभाखाली ते सुद्धा ठिय्या मांडून. आता बातमी बारामतीतून. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेते मंडळी सुद्धा उपस्थित. आता बातमी पुण्यातून. पुण्याच्या चाकणमध्ये बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची बनावट नोटा देऊन फसवणूक. कार विक्रीनंतर दिलेल्या पैशांच्या बंडलमध्ये वर खाली खऱ्या आणि मधोमध बनावट नोटा ठेवून फसवणूक. प्रकार लक्षात येताच चाकण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना केली अटक. या कारवाईत 42 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त. गणेश ठाकरे आणि समीर महल्ले यांच्यासह कार आणि इतर साहित्य पोलिसांनी केलं जप्त. लातूरात गॅस सिलेंडरसाठी नंबर लावल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी सिलेंडर मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यानं नागरिकांना मोठा त्रास. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लातूर शहरातले अनेक व्यवसाय बंद. या पार्श्वभूमीवर लातूरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारी आणि मका खरेदीच्या नोंदणीला सुरुवात. शासनाच्या निर्देशानुसार ही नोंदणी. मात्र या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये सकाळपासून केली मोठी गर्दी. शासनानं जास्तीत जास्त उद्दिष्ट ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून मका आणि ज्वारीची खरेदी करावी अशी संचालक मंडळाची मागणी. लातूरात आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेला दूषित पिवळ्या पाण्याच्या बाटल्यांचा हार. लातूर शहराचा पाणी पुरवठा गेल्या काही दिवसांपासून बंद. मात्र पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर नळाला दूषित पिवळं पाणी. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावरून भाजपा आता आक्रमक. भाजपाच्या वतीनं महानगरपालिकेच्या दारात हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेला पिवळ्या पाण्याच्या बाटल्यांचा हार घालत निषेध व्यक्त. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं चूल पेटवून आंदोलन. सांगलीत सिलेंडरची नोंदणी करण्याची मर्यादा 25 दिवसांवरून कमी करावी. नोंदणी केल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये सिलेंडर मिळावा आणि त्याचबरोबर या सिलेंडरचा भरमसाठ किमतीने होणारा काळा बाजार ताबडतोब थांबवण्यात यावा. यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करत नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशी हाक दिली. आता बातमी अकोल्यातून. अकोल्यात खाद्यप्रेमींच्या जीवाशी खेळ. नाश्त्यासाठी चक्क नालीच्या पाण्याचा वापर. आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित. अकोल्यातल्या मुख्य बस स्थानक चौकातला हातगाडीवरचा हा प्रकार. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बातमी सांगलीतून. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश उपाध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये कार्यकर्ता मेळावा. या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कोर कमिटीचे सदस्य तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. वर्ध्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिल्हा समितीच्या वतीनं नाशिक मधल्या भोंदू अशोक खरात विरोधात बजाज चौकात निदर्शनं. यावेळी कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी आणि संबंधित प्रकरणात कठोर कारवाईची सुद्धा मागणी. सोशल मीडियावर फिरत असलेले पीडितांचे व्हिडिओ तात्काळ हटवावेत आणि अंधश्रद्धा आणि बुवाबाजीवर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा आणि स्वतंत्र यंत्रणा उभारावी अशी राज्य शासनाकडे आग्रही मागणी. अमरावतीत नवसारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्वच्छतेचा बोजवारा. जवाहर नवोदय विद्यालयासमोर कचऱ्याचे ढीग. नाल्या घाणीनं तुंबल्या. या परिस्थिती विरोधात संतप्त नगरसेवक प्रशांत महल्ले आणि समाजसेवक नितीन काळे यांनी स्वतः पावडं घेतलं हाती. नाल्यांची साफसफाई करत प्रशासनाच्या कामकाजावर उपस्थित केले सवाल. वर्ध्याच्या कुरुझडी जामठा इथल्या अतिक्रमण नियमितीकरणासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयावर संभाजी ब्रिगेडची धडक, 15 दिवसात न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. विस्तारित गावठाणमधल्या रहिवाशांसाठी न्यायाची मागणी, मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती. प्रशासनावर तातडीनं निर्णय घ्यावा अशी संभाजी ब्रिगेडचा इशारा. नाशिक शहरातल्या गंगापूर रोड परिसरामध्ये सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोडीच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत छेडलं आंदोलन. रस्ते विकास प्रकल्पासाठी अनेक वर्षांपासून उभी असलेली मोठी झाडं नाशिक प्रशासनानं तोडली. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी स्वीकारला पदभार. कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या गावापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध, प्रशासन गतिमान करण्यावर सुद्धा भर देणार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांची ग्वाही. बीड मधल्या गेवराई तालुक्यातल्या श्री क्षेत्र नारायणगडाच्या नारळ सप्ताहाच्या सांगतेला धनंजय मुंडे यांच्यासह आमदार विजयसिंह पंडित यांची उपस्थिती. महंत शिवाजी महाराज यांची भेट घेत धनंजय मुंडेंनी घेतलं दर्शन. सप्ताहाला थोड्याच वेळात पोहोचले मनोज जरांगे पाटील. मुंडे आणि जरांगे यांच्या भेटीत चुकामुक. पिंपरी चिंचवड शहरातल्या वेताळ नगर परिसरात काही तरुणांनी खोडसाळ कृत्य करत एका बांधकाम साईटवर साहित्याची केली मोठी तोडफोड. या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण. यामध्ये बिल्डरचं मोठं आर्थिक नुकसान. गेल्या काही दिवसांपासून चिंचवड परिसरामध्ये तरुणांच्या टोळक्यांकडून अशा प्रकारचे उपद्रव वाढत असल्यानं नागरिक मात्र त्रस्त. बुलढाण्यात लोणार इथं योग महोत्सवाचं उद्घाटन. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती. त्रिकोणासन या योग प्रकारात एकाच वेळी 6000 लोकांनी केलं योगासन. एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली नोंद. बातमी छत्रपती संभाजीनगरातून. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात मधमाशांच्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभाग आणि भारतीय पुरातत्व विभागानं संयुक्त कारवाई करत 10 आग्या मोहळाचं पोळ सुरक्षितपणे हटवलं. गेल्या 2 महिन्यात 405 पर्यटक यामुळे जखमी झाल्याची नोंद. उर्वरित पोळही लवकरच हटवलं जाणार असल्याची माहिती. जळगावात आदिवासी बांधवांच्या एकजुटीमुळे महानगरपालिका प्रशासन नरमलं. जळगाव शहरालगत मोहाडी शिवारात महानगरपालिकेच्या जागेवर एकलव्य नगर झोपडपट्टी हटवण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक दाखल होताच परिसरात तणावाचं वातावरण. 3 जेसीबी सोबतच असलेल्या पथकाच्या कारवाईला आदिवासी बांधवांनी दर्शवला जोरदार विरोध. मागील 20 वर्षांपासून इथं वास्तव्यास असल्याचा दावा करत प्रचलित कायद्याप्रमाणे जागा आमच्या नावावर करून द्यावी अशी आंदोलकांची मागणी. जळगाव महानगरपालिकेचा झोपडपट्टी हटवण्याचा निर्णय मागे. अमरावतीतल्या गाडगेनगर सराफा दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांना मोठं यश. 13 फेब्रुवारी 2026 ला सुमित्रा ज्वेलर्स चे मालक सुशांत शेरेकर यांच्यावर हल्ला करून तब्बल 1,01,00,000 रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. रात्री दुकान बंद करून घरी जात असताना 3 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत 661 ग्रॅम सोनं, 1,19,000ची रोख रक्कम लुटली होती. गाडगेनगर पोलीस आणि गुन्हे शाखेनं अवघ्या 48 तासामध्ये 7 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून पूर्ण सोनं, पैसे आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं तसंच शस्त्र सुद्धा केलेत जप्त. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचं हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.